राज्यसभा निवडणुकीचा विषय आहे. 40 आमदारांना मड इथे हलवण्यात आलेलं आहे रिट्रीटमध्ये, पण विरोधक कुठेतरी शिवसेनेवरती वारंवार. मग त्यांचे आमदार कुठे? त्यांचे आमदार पक्षाच्या कार्यालयात बसले आहेत का? ही एक व्यवस्था म्हणून अशा प्रकारे केलं जातं. सगळ्याच पक्षाचे आमदार देशभरामध्ये अशा निवडणुकींच्या वेळेला एकत्र येतात. मतदानाला त्यांनी एकत्र जायचं असतं. महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्याखोऱ्यांचा आहे, लांब राहतात आमदार. आमदारांना काही सूचना द्यायच्या असतात मतदानासंदर्भात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही खूप तांत्रिक असते, वेगळ्या प्रकारचं मतदान असतं. त्या संदर्भात आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं, म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलेलं आहे. काँग्रेस ठेवतं, NCPने ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करावं, थोबाडावर असं काय आहे? कशा करता? तुम्ही केलेलं चालतं. तुमचं गेट टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मूर्ख लोक आहेत. शिवसेनेच्या स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही का? असं कोण म्हणत आहे? काय सकाळ सकाळ कोणाचं नाव घेताय तुम्ही? बोला. सर, काही सूचना ज्या अपक्ष आमदार आहेत त्यांना सुद्धा करण्यात आल्या, कारण असं बोललं जातं की ते नाराज आहेत. बघा, हे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न मीडियासमोर चर्चा करण्याचे नाही आहे. मी तुम्हाला इतकं सांगू शकतो, शिवसेनेच्या 2ही जागा आणि महाविकास आघाडीच्या 4ही जागा निवडून देतील. आता कोण काय बोलतं आहे, कोण काय टोमणे मारतं आहे, कोण काय पिना मारतं आहे, त्यात जाऊ नका. 10 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता निकाल स्पष्ट झालेले असतील. क्रॉस वोटिंग झालं, क्रॉस वोटिंगचा शब्दच काढायचा आहे. ते राज्यसभेमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही, मग तरी पण क्रॉस वोटिंगची भीती का? नाही, आपल्याकडे चुकीची माहिती आहे. राजकीय पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना मत हे दाखवूनच द्यावं लागतं. इलेक्शन एजंटला किंवा चीफ व्हीपला खुलं मतदान आहे. कदाचित अपक्ष किंवा यांना लागू होत नसेल, पण शिवसेने किंवा महाविकास आघाडीबरोबर जे अपक्ष आमदार आहेत ते ठामपणे आमच्याबरोबर उभे आहेत. त्यातले सगळे आमदार काल उपस्थित होते. सर, भाजपच्या प्रवक्त्या ज्या आहेत त्यांनी विशिष्ट धर्माविषयी वक्तव्य केले. त्याच्यावरती जगभरामध्ये जो एक वातावरण निर्माण झालं, त्याच्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली. सर, RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. ठीक, अशा धमक्या येत असतात, त्यासाठी सरकार सक्षम आहे. पण सर, पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई झाली असं वाटतं का आपल्याला? कारण की इराण, इराक, सौदी अरेबिया सगळेच देश जे आहेत ते भारतावर टीका करतात. टीका करत नाही आहेत, त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि प्रथमच एखाद्या देशाला, लहान देशाकडून मोठ्या देशाला माफी मागण्याचा आग्रह होतो आहे. यापूर्वी अशा प्रकारची हिंमत कधी कोणी केली नव्हती. पण भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचे विषारी विचार या देशामध्ये पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यातून त्यांचं नियंत्रण सुटलेलं आहे त्यांच्या लोकांवरचं. आणि ते धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकारण करत आहेत. तो संपूर्ण प्रकार आज भाजपच्या अंगलटाला असला तरी देशाची बदनामी झालेली सर, हा आहे. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा कुठला? भाजपची. नाही, ठीक आहे, बघ. सर, बोलो. हिंदी में जानना चाहेंगे, नुपुर शर्मा के ऊपर जो कार्रवाई की गई है, सारे अलग अलग इस्लाम के देशों की दबाव की वजह से कार्रवाई हुई है. देखिए, हमारे सब नेबरिंग कंट्रीज़ है. कतार है, कुवैत है, सऊदी अरबिया है, ईरान है, और भी कुछ देश उसमें शामिल है, मालदीव्स है, पाकिस्तान तो छोड़ दीजिए. लेकिन पहली बार ऐसी हुआ है कि एक छोटा देश हिंदुस्तान को धमका रहा है हाई कमिश्नर को बुलाकर कि माफ़ी मांगे. जिस प्रकार का वक्तव्य प्रॉफिट पैगंबर के बारे में हमारे देश में हुआ है, उससे सभी इस्लामिक स्टेट्स, इस्लामिक कंट्रीज आहत में है. और अगर ये सब मिलकर हमारे खिलाफ कोई लॉबिंग कर सकते हैं तो हमारे ट्रेड पर परिणाम हो जाएगा. वहाँ के मार्केट में, सुपर मार्केट में जो हिंदुस्तानी प्रोडक्ट्स है उसके ऊपर बैन किया है. ये हमारे लिए बहुत ही बुरी खबर है. सर, काल अयोध्येला आपण गेला होता, त्याच्यानंतर पत्रकार परिषदेची तयारी कशा प्रकारे आहे? तयारी अयोध्येची उत्तम सुरू आहे. अजूनही अयोध्येमध्ये आमचे 50 लोक काम करत आहेत. 2 दिवसामध्ये आणखीन लोक जातील.
विशेषतः संध्याकाळी जो महाआरतीचा कार्यक्रम आहे शरीवच्या तीरावर, त्याच्यावरती फार लक्ष दिलं जात आहे. कारण एक नेत्रदीपक असा सोहळा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्हावा यासाठी शिवसैनिक तिकडे काम करत आहे. सर, औरंगाबादची सुद्धा सभा आहे, उद्या आहे उद्या आहे. संभाजीनगरची सभा उद्या, औरंगाबादची नाही. उद्या उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री सभेला संबोधित करतील आणि मराठवाड्यातल्या शिवसैनिकांनी, नेत्यांनी मराठवाड्यातल्या ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. सर, संभाजीनगर हे नामकरण कधी होणार असा प्रश्न विचारला जातो आहे. कोण प्रश्न विचारत आहे? मनसेने हा प्रश्न विचारला की बरं, मनसेने विसरले का? मनसेने त्या संदर्भात त्यांचे माताश्री पिताश्री जे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांना हा प्रश्न विचारावा. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे आणि राज्याकडून हा प्रस्ताव गेलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.